मी मनीषा तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम छोट्या मापाचा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे। त्याचं डायरेक्टली आपण आज अस्तरवरती कटोरी ब्लाउजचं कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करायचं आहे। तर ह्याची उंची आहे 12.5, छाती आहे 29 आणि कंबर घेर 28.5 अशा पद्धतीचं एकदम छोट्या मापाचा ब्लाउज आहे। हे पहा, हे अस्तर आहे। एका लाईन मध्ये आपल्याला व्यवस्थित हे एक खालच्या बाजूला सरळ येण्यासाठी अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला। सर्वात प्रथम आपण ब्लाउजची उंची मोजून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने पाठीच्या भागाची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। हे पहा, 12.5 उंची तयार आहे। तर आपल्याला इथे 1 इंच वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपण 12.5 तर इथे 13.5 टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मापामध्ये 1 इंच उंची इथे वाढून घ्यायची आहे। पुढे एक मार्किंग करून घेते। 13.5 वरती मी मार्किंग करून घेतलं। उंची 12.5 आहे तर मी इथे 13.5 टाकलेली आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला इथे ब्लाउजचे शोल्डर किती आहे पूर्ण ते बघायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचा एक वरच्या साईडचं मी हुक लावून घेतलं। हे पहा, गळा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे। एकदम अशा पद्धतीने गोल आकारात आपल्याला व्यवस्थित गळा ठेवायचा आहे। हे पहा, इथे बाही जॉईंट आहे, इथे एक मार्किंग करून घेते। इथे सुद्धा बाही जॉईंट आहे बघा इथे, म्हणजे आपल्याला हे पूर्ण शोल्डर इथून इथपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे टेप ठेवते आणि इथे हे पहा, हे आपलं पूर्ण शोल्डर 11 भरलेलं आहे। तर इथे आपल्याला 11च्या निम्मे टाकायचे असते। अशा पद्धतीने हे 11 आहे तर 11चे निम्मे 5.5 अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं असतं। हे पहा, हे 11 वरती मी हे टोक ठेवलं। हे पहा, आपलं हे 5.5। आता हे 5.5 मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी ठेवायची आहे 2.5 वरती आणि राहिलेलं आपलं बाकीचं शोल्डर शिवणकामामध्ये अर्धा इंच जातं, इथे अर्ध जातं आणि इथे अर्ध जातं। राहिलेलं शोल्डर आपल्याला हे ब्लाउजचं आपलं हे तयार होतं। आता हे जेवढं माझं इथे 5.5 भरलेलं आहे ते मी खालच्या बाजूला मुंड्याचं मार्किंग करून घेणार आहे 5.5 वरती। हे पहा, इथून सुद्धा बंद बाजूपासून मी इथे मार्किंग करून घेते। हे पहा, जेणेकरून आपलं हे एकदम सरळ लाईन मध्ये येईल आणि इथून मी 5.5 वरती मार्किंग करून घेते इथे खालच्या बाजूला आणि एक लाईन मारून घेते अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला एक लाईन मारून घेते। त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपण पाठीच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया। आता पाठीचा गळा हे पहा 4 तयार आहे, तर मी इथे 4 आहे तर इथे 5 टाकणार आहे। तर मी सुद्धा 1 इंच इथे वाढून घ्यायचं आहे। हे पहा, हे लाईन मी सोडून दिलेलं आहे ते मी कटच करून टाकते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे पहा, हे मी पूर्ण लाईन कट करून टाकते खालच्या बाजूची अशा पद्धतीने। तुम्ही पण तुमचा गळा मोजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये किती आहे, 4 आहे तर 5 टाकायचं आहे आपल्याला। तुमचा 3 असेल तर 4 टाका, 2 असेल तर 3 टाका। अशा पद्धतीने तुम्ही इथे गळ्याचं मार्किंग म्हणजे 1 इंच आपल्याला इथे वाढवायचं आहे, पद्धतीने मार्किंग करायचं असतं। आता इकडच्या साईडला सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे गळा रुंदीसाठी। इथे पण 2.5 वरती मार्किंग करून घेते जेणेकरून एक लाईन मध्ये एकदम सरळ येईल। बॉक्स करून घेते। इथे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथे आकार देऊ शकता। पाठीच्या गळ्यासाठी इथे मी इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि असा गोल गळ्याचा आकार देऊन घेते। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, इथून कोणताही गळ्याचा आकार द्या तुम्ही गोल गळ्याचा, इथून इथे 1 इंच घ्या। हे पहा, मी सुद्धा इथे 1 इंच घेतलेला आहे आणि मग नंतरच गळ्याचा आकार दिलेला आहे। आता ब्लाउजवरूनच आपण छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने उलटा करायचा आहे ब्लाउज। हुकाच्या बाजूने मी मोजून दाखवणार आहे तुम्हाला, कारण की लूक पट्टी असते ना आपली ती इकडे पुढच्या साईडला मोठी असते, त्यासाठी नेहमी मोजताना आपल्याला हुकाच्या बाजूने तुम्ही छाती तुमची मोजत जा किती आहे आपली ते मार्किंग करत जा। आता हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाउज ठेवला, जरा जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात हे पहा, इथे माझ्या ब्लाउजची फिटिंग आहे, कस्टमरच्या ब्लाउजची फिटिंग आहे इथं। तर हे पहा, इथे मी टेप ठेवला। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं मोजून घेत जा। हे पहा, राईट आपलं हे 7.25 भरलेलं आहे। खूप छोट्या मापाचा ब्लाउज आहे। हे पहा, राईट आपलं हे 7.25 भरलेलं आहे। आता हा पूर्ण ब्लाउज पूर्ण छाती ह्या ब्लाउजची 29 आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला 7.25 वरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून बंद बाजूपासून मी इथे 7.25 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच आपल्याला तिथे वाढून घ्यायचं आहे। पहा, मी 7.25 वरती मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच मी जास्तीचे इथे वाढून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला 5.5चा मध्य किती आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने मध्य करायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, मध्य किती आहे, 2.25 आहे, तोच इथे आपण मार्किंग करून घ्यायचं 2.25 वरती।
आता इथे आपल्याला मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी छोटी साईज असल्यामुळे 1.5 घेणार नाहीये पाठीच्या भागासाठी, मी इथे 1.25 घेणार आहे, 1.25 इंच घेणार आहे। हे पहा मी इथे पाठीच्या भागासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते इथे। आणि असंच मी इकडच्या बाजूला ह्या मध्यापासून इथे आपल्याला इकडच्या बाजूला आकार द्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने। लक्षात ठेवा पाठीच्या भागासाठी कमी साईजसाठी मी छाती कमी आहे त्यासाठी मी इथून 1.25 इंच घेतलेला आहे। आपण मोठ्या साईजसाठी आपण इथे मोठी असेल साईज आपली थोडीशी तर इथे मी 1.5 इंच घेत असते, इथे मी फक्त 1.25 इंचच घेतलेला आहे। आता इथे आपल्या खालच्या बाजूला कंबर मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला ब्लाऊजवरूनच दाखवते, हा जुन्या मापाचा ब्लाऊज आहे, त्याच्यावरती तुम्हाला कंबर सुद्धा तुमच्या लक्षात आलेला पाहिजे की आपल्याला कशा पद्धतीने आपण मोजली पाहिजे कंबर आपली आणि तिथे किती टाकायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने ही पूर्ण ब्लाऊजची व्यवस्थित आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। 28.5 माझी पूर्ण कंबर भरलेली आहे, तर इथे आपण 28.5चा चौथा भाग टाकूया। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला 28.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो। हे पहा हे टोक 28.5 वरती ठेवायचं अशा पद्धतीने, याचा हा मध्य झाला। हे पहा अशा पद्धतीने म्हणजे हे आपलं 14.25 आलं। तर अजून एकदा आपल्याला अशा पद्धतीने मध्य करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे 14.25 आता हे अशा पद्धतीने हे टोक ठेवायचं आहे 14.25 वरती। हे पहा अशा पद्धतीने इथे मध्य आला। 7 आणि 1 रेष आहे, 7 आणि 1 रेष, तर इथे तेवढंच मार्किंग करून घेते मी कंबरसाठी। हे पहा इथे बंद बाजूपासून 7 आणि 1 रेष आलेला आहे आणि पाठीच्या टक्ससाठी आपण 1 इंच घेतो, इथे पुढच्या बाजूला मी वाढून घेते आणि 2 इंच आपण फिटिंगसाठी ठेवतो जास्तीचं, इथे पुढच्या बाजूला मी 2 इंच वाढून घेणार आहे अशा पद्धतीने। जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे आपले कंबरेचे मार्किंग खालचा चौथा भाग टाकला, इथे 1 इंच आपण पाठीच्या इथे आपण टक्स देतो तिथे लागतं आपल्याला 1 इंच, अर्धा इंच तिथे लागतं आणि हे आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे कंबर फिटिंगसाठी। हे पहा मी सरळ लाईन ओढून घेते अशाच पद्धतीने आणि हे आपलं फिटिंगचं मार्किंग। आता इथे खालच्या बाजूला पाठीच्या टक्ससाठी आपण मार्किंग करूया। हे पहा हा गळा अजून थोडासा अर्धा इंच आपला खाली येणार, तर इथे आपल्याला किती राहते ते बघायचं आहे। हे पहा 4 वरती आपण खाली पकडायचं आहे थोडंसं, अर्धा इंच अजून हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे, ह्या अर्धा इंचाच्या परत खाली पकडायचं आहे। हे पहा 4 इंच इथे मी खाली पकडलं, हे पहा जेणेकरून तो टक्स सुद्धा दिसायला आपल्याला व्यवस्थित वाटतो। हे पहा इथे खाली घेतलं मी 4 इंच उभा देणार आहे आणि आडवा मी इथे 3.5 इंच घेणार आहे, छोटं माप असल्यामुळे इथे बंद बाजूपासून इथे मी 3.5 इंच घेतलेला आहे। हे पहा 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि उभा मी 4 इंचावरती देणार आहे आणि वरच्या साईडला मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच, हे पहा ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच आपण इकडच्या बाजूला ते वाढूनच घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला तो पाठीचा टक्स द्यावा लागतो। हे पहा अशा पद्धतीने हे झालं मार्किंग। आता आपण हा पाठीचा भाग आहे असं आपल्याला हा कट करायचा आहे। हे आहे असंच हे कट करून झालं आपलं। आता हा पाठीचा भाग मी बाजूला काढून ठेवते, आपल्याला पुढच्या भागासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आता पुढचा भाग आपल्याला ब्लाऊजचा आहे तेवढाच इथे टाकायचा असतो, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढतो। हे पहा हे डबल आहे बरं का, मी घडी घालताना डबल घातली होती। आता इथे 12.5 आपली तयार आहे, तेच आपल्याला इथे 12.5 टाकायचं आहे, जेवढं आहे तेवढंच 12.5 टाकायचं असतं, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढतो त्यासाठी। हे पहा इथे सुद्धा मी 12.5 वरती मार्किंग करून घेते। हे अशा पद्धतीने एकसारखं लाईन ओढते म्हणजे जेणेकरून हे आपलं एकसारखं होईल पूर्ण। इकडच्या पण बाजूला वरती 12.5 वरती मार्किंग केलं तिथं पण मी अशा पद्धतीने लाईन ओढून घेते। हे पहा हे पहा पूर्ण मी 12.5 घेतलेला आहे। हे पहा 12.5 घेतलेला आहे। आता इकडच्या बाजूला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, प्रत्येक कटोरी काढताना मी ही वाढवा कटोरी नाही, एकदम साध्या पद्धतीची सोपी कटोरी आहे। 1.5 इंच आपण ह्या बाजूला म्हणजे ही बंद बाजू आहे बघा, 2 कटोऱ्या जेणेकरून दोन्ही बाजूच्या 2 कटोरी आपल्याला निघणार आहेत, तर इथे 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इकडच्या बाजूला हे आपल्याला कटोरीसाठी लागणार आहे। हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते, एक सरळ लाईन ओढून घेतली। आता इथे आपल्याला आता इथे आहे अशीच मी सरळ लाईन ओढून घेतली। हे पाठीच्या भागासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी गळा हा कट केलेला नाही, ते पूर्ण शोल्डर मोजलं आपण ब्लाऊजचं आणि ते ह्यामध्ये निम्म टाकलं आपण, म्हणजे अर्ध टाकलं।
हे पहा, हे असंच ठेवून घेते मी, त्यासाठी हा पाठीचा गळा तुम्हाला दाखवण्यासाठी कट नाही केलं. हे पहा, हे आहे असंच, फक्त हे 1.5 फूटचं सोडून द्यायचं आहे आपल्याला. हे आहे असंच ठेवलं. हे पहा, अशा पद्धतीने ह्या लाईनीच्या पुढं आणि इथे मार्किंग करून घेतलं, म्हणजे हे आपलं शोल्डरचं हे निम्म झालं. हे तर आता इथे हे पूर्ण 5.5 आहे बघा. आपण पाठीच्या भागाला सुद्धा तेवढं घेतलं 5.5. हे पूर्ण आपलं 5.5. आता इथे हे 1.5 सोडून पुढच्या बाजूला आपल्याला गळा रुंदीसाठी मार्किंग करायचं आहे. हे 2.5 इंच इथे गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेतलं आणि इथे अर्धा इंच जाणार आणि इथे अर्धा इंच जाणार. अशा पद्धतीने नक्की तुमच्या लक्षात आले असेल. फक्त हे 1.5 इंच सोडून मी दिलेलं आहे. हे 1.5 इंच कशासाठी येते, आपल्याला कटोरीचा आपण इथं आकार देणार आहे, आपल्याला त्यासाठी हे 1.5 इंच जास्तीचं लागतं. आता इथे आपण गळ्याचं पुढचं गळा किती आहे ते आपण मार्किंग करून घेऊया. तुम्हाला ब्लाऊजवरूनच दाखवते, कुठलीही एक बाजू घेतली तरी सुद्धा चालेल तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, जरा जवळून दाखवते. हे पहा, मी अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा गळा आपल्याला व्यवस्थित एकदम ठेवून घ्यायचा आहे. हे पहा, इथे ब्लाऊजचं शोल्डर जॉईंट आहे. हे आता हा इथे सुद्धा मार्किंग करून घेते गळ्याच्या समोर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. सर्व मार्किंग करून घेते इथे. आता हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला किती आहे. हे पहा, हे बरोबर आपलं 5.6 आहे. हे पहा, हे सरळ लाईनीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पहा, हे सरळ लाईन बघायची आहे आपल्या पायपिंगची आणि ही सरळ लाईन. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा मोजायला शिका. हे पहा, अशा पद्धतीने आता इथे आपल्याला आहे तेवढंच हे मार्किंग करून. गळा 5.6 आहे तर इथे 5.6 वरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच सोडू ना, इथे 5.6 वरती मी मार्किंग करून घेते. हे पहा, आणि एक गळा रुंदीचं मार्किंग करून घेते इथे 2.5 वरती. अशा पद्धतीने बॉक्स करून घेते. आपल्याला तिथे गळ्याचा आकार आणि खालच्या कटोरीचा आकार इथे येणार आहे. आता इथे खालून इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून बघा 1 इंच इथे 1 काढून ठेवते 1, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, गळा फक्त तुम्ही व्यवस्थित मोजा. तर हा गळा सुद्धा परफेक्टली यायला पाहिजे तुमचा, नाही तर पूर्ण हा जर गळा तुमचा जास्त झाला तर तुमचं शोल्डर सुद्धा वरच्या बाजूला उतरू शकतं. हे पहा, तुम्हाला मोजून दाखवते मी. आधी आकार देते मी हा कटोरीचा गोल असा. हे पहा, अशा पद्धतीने हा कटोरीचा मी इथे कटोरी येणार आहे आणि हा आपला वरचा गळा येणार आहे त्याच्यावरतीच. अशा पद्धतीने हा 1 आहे बघा, हे आपलं एवढं हे 1 आहे. मोठं मार्किंग करते. आता हे आपलं किती शिल्लक राहिलं, इथून इथपर्यंत आपलं 5.5 हे शिल्लक आहे. गळा सुद्धा तुम्ही घेताना आहे एवढाच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये वाढ करायची नाहीये. आता ह्याच्यावरती दाखवते तुम्हाला. हे आपलं किती भरलं, हे 5.5 भरलं. ते बरोबर आहे का मी तुम्हाला दाखवते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचं चेक करा. हे पहा, इथे शोल्डर जॉईंट आहे पाठीमागच्या भागाला, इथे शोल्डर जॉईंट आहे, इथे सुद्धा हाई कटोरी जॉईंट आहे, इथे अर्धा इंच गेलेला आहे शिलाईमध्ये. हे पहा, मार्क करून दाखवते. आणि इथे वरती हे शोल्डर जॉईंट आहे बघा, याच्यावरती मी थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी मार्किंग करून दाखवते. हे पहा, आता हे बघायचं आहे आपल्याला 5.25 भरतंय का. अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते, जरा डार्क करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला सोपं जाईल. हे पहा, आता इथून मी मोजून घेते आपलं तेवढं भरतंय का, इथं मार्किंग केलेलं तेवढं किती भरलं आपलं. हे पहा, 5.25 भरलेलं आहे. हे मी सोडून द्यायचं आहे. आपले शोल्डर जॉईंट आणि हे कटोरी जोडलेलं खालचं हे आपलं परफेक्ट झाला ब्लाऊज. हा फक्त हे अर्धा इंच इकडे अर्धा झालेला आहे आणि इकडे अर्धा इंच गेलेला आहे शिवण्यामध्ये. ते आपल्याला हे बाहेरचं पकडायचं आहे जेणेकरून हे आपलं तेवढं भरलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर आपलं भरलं. हे पहा, इथे टोक ठेवलेलं आहे मी खाली ह्याच्यावरती मार्किंगवरती आणि हे टोक सुद्धा बघा माझं वरती आहे, म्हणजे हे राईट आपलं 5.5 आहे. आता इथे बघूया आपण 5.5. हे पहा, राईट आपलं. आता हे शोल्डर आपल्याला अजिबात उतरणार नाहीये, जेणेकरून हा गळा सुद्धा एकदम आपला परफेक्ट तयार होणार आहे आणि शोल्डर उतरणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी तुमचा पुढचा गळा मोजून घेत जा, म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे आपलं व्यवस्थित गळ्याचं मार्किंग करून झालं. हे पहा, तुम्हाला सोपं वाटेल त्यासाठी मी इथे काय करते, आपल्याला इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, हे असंच फक्त हे सोडून द्यायचं आहे. इकडच्या साईडचं 1.5 सोपं भाषेत समजवते. हे पहा, हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे आपलं बरोबर आहे. हे पहा, आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला फक्त हे 1.5 इंच सोडून द्यायचं. हे पहा, हे इथं मार्किंग केलेलं हे 1.5 इंच आपल्याला सोडून पुढच्या बाजूला हे पहा ठेवलेलं आहे आणि आहे असंच हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे बाजूला करून घ्यायचं आहे आपल्याला. हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग. आता इथे वरून आपल्याला 5.5 टाकायचं आहे. जेवढं आपलं
घेतलं होतं ना आपण मुंड्यासाठी तेवढंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हा आकार आपण दिलेला आहे पाठीमागच्या भागाचा, ते इथे मार्किंग करून घेतला, त्याच्यावरूनच ठेवून आपण आता इथे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी इथे आकार द्यायचा आहे. आपण इथे ह्याच्यापेक्षा आता हा आकार आपण 1.25 इंचावरती दिला. आता इथे आपल्याला 1 द्यायचा नाहीये, 1.25 इंचावरती इथे आकार द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला 1ला थोडासा कमी अशा पद्धतीने इथे आपल्याला मुंड्यासाठी पुढच्या आकार द्यायचा आहे. हे पहा इथे, किंवा इथून अर्धा इंच आतल्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा, आणि हे पहा ही मध्य आहे बघा, अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्या नक्की लक्षात आले असेल, पाठीमागच्या भागाचा आकार आपण 1.25 इंचावरती दिला आणि पुढच्या भागाचा आकार आपण 1.25 इंचावरती दिलेला आहे, म्हणजे 1ला थोडंसं कमी अशा पद्धतीने आपण आकार इथे दिला. किंवा तुम्ही 1.25 इंच इथे घेतलं तर अर्धा थोडंसं इथे लगेच अर्धावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा आकार सुद्धा इथला व्यवस्थित येईल. फक्त इथून मध्यापासूनपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा असतो. आता हे माप छोटं आहे, त्याच्यामुळे आपण इथे प्रत्येक मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे 2 इंच, गेल्या सुद्धा व्हिडिओ पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे आपण मोठ्या मापासाठी 2 देतो, 2 वरती इथे खालून 2 इंच घेतलेला आहे वरच्या बाजूला. आता इथे मी फक्त 1.5 घेणार आहे. इथून इथल्या वरच्या वरती 1.5 वरती मार्किंग करून घेते, खालून वरती 1.5 वरती. इथून मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, मोठं करते जरा थोडंसं. हे पहा इथे 1.5 इंचावरती खालून 1.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण ब्लाऊजची कटोरी मोजून घ्यायची आहे किती आहे. छोटं माप असल्यामुळे तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे, जेणेकरून आपली कटोरी आपल्याला कशा पद्धतीने कटोरी आपण मोजू शकतो. हे पहा, ही आपली पूर्ण ब्लाऊजची कटोरी तयार आहे. हे पहा इथे मार्किंग करून घेते आणि इथे पूर्ण तयार किती आहे आपली, 4.25 तयार आहे पूर्ण. हे पहा इथे इथून पकडलेला आहे मी, इथे 4.25, आपली 5 सुद्धा पूर्ण तयार नाहीये, म्हणजे ही आपली 4.25 तयार आहे. तर इथे मी हे पहा जरा जवळून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे पकडणार आहे मी त्याच्यात. आता इथून आपल्याला 4.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली पूर्ण जेवढी भरली बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 4.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग आधीच होतं ते. हे पहा इथून मी इथे 4.25 वरती मार्किंग करून घेते, मोठं करते जरा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे 4.25 वरती मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला हे 4.25 झालं. प्रत्येक साईजसाठी मी इथे 2 इंच वाढवत असते. या सुद्धा बाजूला जरी 4.25 माप छोटं असलं तरी टक्ससाठी आपल्याला ते लागतं, तरी प्रत्येक साईजसाठी इथे 2 इंच वाढवून घेते. ते ह्या सुद्धा साईजसाठी मी इथे 2 इंच वाढवून घेणार आहे, कारण की टक्स देताना आपल्याला ते कमी पडायला नको. म्हणजे हे 4.25 झालं आणि मी इथे पुढच्या बाजूला 2 इंच घेणार आहे. हे पहा मोठं मार्किंग करून घेते, म्हणजे जेणेकरून तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे सुद्धा मार्किंग मी मोठंच केलेलं आहे. आता इथे हे 4.25 घेतलं आपण आणि हे आपण 2 इंच घेतलं. आता ह्या 2 इंचापर्यंत हे आपल्याला अशा पद्धतीत हे त्याला मिळवायचं आहे. हे 1.5 घेतलं नाही, 1.5 वरती मार्किंग. हे जेवढं घेतलं ना इथे तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि तिथे एक बॉक्स करून घ्यायचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, फक्त ह्या छोटं माप असल्यामुळे हे 1.5 आलेलं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्याचा आणि ह्याचा हे 2 इंच आपण वाढवून घेतलं आणि इथून आपण कटोरीचं हे मार्किंग करून घेतलं पूर्ण आहे ती, आणि टक्ससाठी हे आपण वाढवून घेतलं. आता हे ह्या टोकापासून म्हणजे ही लाईन आहे ना, ह्या लाईनीपासून इथपर्यंतचं अंतर आपल्याला किती आहे, पूर्ण आपलं किती आहे हे पहा. अशा पद्धतीने मोजायचं आहे आपल्याला. आपलं ते राईट 7.25 भरत आहे, खडोनी थोडी फार मापे इकडे तिकडे होतात, त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे मापे टाकताना. 7.25 राईट आपलं इथून इथपर्यंत घेतलेलं आहे मी अंतर. नक्की तुमच्या लक्षात आले असेल. त्याचं आपल्याला अशा पद्धतीने मध्य करायचं आहे, म्हणजे 7.25 आलं त्याचं अशा पद्धतीने हे पहा मध्य करायचं आहे. किती येत आहे तेवढंच आपल्याला इथे टाकायचं आहे. हे पहा 3.25 आणि 1 रेष येत आहे. 3.25 आणि 1 रेष आणि 3.5च्या आधीची 1 रेष आहे बघा. तर तेच इथे मी मार्किंग करून घेते, जेणेकरून हा आपला बरोबर मध्य होईल. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग केलं. आता हे आपल्याला कट करायचं नाही, तिथे मी थोडीशी मार्किंग करून ठेवते अशा पद्धतीने. आता हे झालं मार्किंग. आता हे टोक, ह्या टोकाला मार्किंग आपण ह्याचा दोन्ही बाजूचा मध्य काढला बघा, इथे मध्य आला. आता इथून ह्या मध्यावरती जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आता इथे आपल्याला वरच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून खालून
वरच्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण मोठी साईज असली ना आपली तर इथे आपण 3.5 इंच घेत असतो. इथून इथे 3.5 इंच घेत असतो. आता इथे छोटे असल्यामुळे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा 3 इंचावरती, हे पहा इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता हे टोक ह्या टोकाला जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि हा गळा इथे जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कटोरी न वाढवता आपल्याला काढायची आहे. हे एकदम व्यवस्थित हा आकार आला. इथे कटोरी वाढवायची सुद्धा काहीही गरज नसते. आता इथे आपल्याला कटोरीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. तर हे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे कटोरीला आपण इथे गोल येण्यासाठी कोणती पद्धत वापरतो. हे टेप आपला, हे टोक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे टोक इथे ठेवायचे. बरोबर आपलं हे 7 भरलेलं आहे बघा. टेप हलवायचं नाही अशाच पद्धतीने, हे हलवायचं नाही अशाच पद्धतीने इकडच्या साईडला आपल्याला हे बरोबर रेषेत घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. हे मी परत दाखवते तुम्हाला. हे टोक आपलं ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने, आणि हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे आणि अशा पद्धतीने हलवायचं नाही, इथलं फक्त व्यवस्थित पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल राऊंड करत करत अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेतलं. आता अशा पद्धतीने, आता इथून आपल्याला हे 1 इंच घेतलं, तिथून आपल्याला कटोरीला अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने एकदम आपला आकार सुद्धा गोल आला. अशा पद्धतीने आपला आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे कटोरीचा, आणि जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं सुद्धा इथे आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे. आता हा पाठीमागच्या भागाचा आपल्याला कट नाही करायचा, हा पुढच्या भागाचा आपल्याला कट करायचा आहे. आणि इथे शिलाईमध्ये जातं, इथे सुद्धा शिलाईमध्ये जातं, अर्धा इंच जातं तिथे. आणि जेवढं हवं असेल ना आपल्याला, तेवढं पाहिजे असेल ब्लाऊजसाठी, तिथे आपल्याला हे एवढं शिल्लक राहतं. आणि तिथे चुनीसुद्धा पडत नाही, पाहिजे एवढं आपल्याला तिथे शिल्लक राहतं. आता हे किती भरते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येईल. हे आपण मार्किंग केलेलं शिवणकाम राहून ते शिल्लक राहिलेलं. हे किती आहे, हे 1.5 इंच आपलं भरतं, म्हणजे हे तयार 1.5 इंच. आता ब्लाऊजवरती सुद्धा आपण बघूया. ब्लाऊजवरती मी तुम्हाला दाखवते. हे हे अंतर असतं, ते इथला भाग जॉईन होतो हा कटोरीचा, आणि अशा पद्धतीने हे तयार आहे बघा. इथं बाही जॉईन केलेलं आणि कटोरी जॉईन केलेलं आपलं हे तयार आहे. ते तिथलं मधलं अंतर असतं, तुम्हाला मी दाखवते. हे राईट आपलं हे 1.5 तयार आहे. तुम्हाला दिसत असेल, हे अशा पद्धतीने दिसत असण्यासाठी मी जवळ घेते. हे इथून बघा, हे टोक ठेवलं, हे बघा शिलाई आहे इथं. राईट आपलं हे इथे, आणि इथे टोक ठेवलेलं आहे मी इथे. राईट आपलं हे 1.5 आहे, म्हणजे हे आपलं जाणे बरोबर एकदम झालेलं आहे. म्हणजे शिलाई करून आपलं हे अर्धा जाऊन आपलं हे आपल्याला पाहिजे एवढं हे शिल्लक राहणार आहे. आपल्याला हे व्यवस्थित आहे असंच हे कट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा मी 2 इंच आतल्या बाजूला घेते. मार्जिन आपली त्याच्यावरतीच फिटिंग असते आपली, एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा फिटिंग येते. हे 2 इंच आपण जास्त इथे पाठीच्या भागाला केलं ना मार्किंग, हे 2 इंच तेच हे मार्किंग फक्त इथं आपलं करायचं राहिलं होतं. आता हे व्यवस्थित आपल्याला हे सर्व व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे कट करताना आपल्याला काय करायचं आहे, हे घ्यायचं आहे कट करून व्यवस्थित. हे जॉईन ह्याला करून घेतलं होतं ते व्यवस्थित कट करायचं आहे. हे सुद्धा आपल्याला 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. आपण क्रॉसपट्टी तिथे सेपरेट काढतो, जेवढं पाठीच्या भागाला हे ठेवून शिल्लक राहतं तेवढे आपण तिथे क्रॉसपट्टी काढतो. ही सुद्धा कटोरी आपल्याला व्यवस्थित अशाच पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहे. हे एकदम व्यवस्थित आपलं हे कटिंग झालं, बघू शकता तुम्ही. आता हे काय करायचं आहे, हे टोक आपल्याला हे टोकावरती ठेवायचं आहे आणि बघायचं आहे आपल्याला एकसारखं आहे का. जरा जवळून दाखवते. हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने, आणि हे आपलं थोडंसं खाली शिल्लक आहे ते वरच्या भागासारखं आपल्याला हे समान करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने. आता ह्याचा आपल्याला टक्स बघायचा आहे, आपल्याला किती द्यायचं आहे. हे टोक ह्याच्यावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आपण मगाशी कटिंगला केलं तसंच. आता इथे आपल्याला 1.5 इंच द्यायचं आहे टक्स इथे, आणि टक्स एवढाच आपल्याला द्यायचा असतो. हे वरच्या बाजूला पण वरच्या बाजूला 2.5 इंचाचं द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. हे
खूप छोटं माप आहे. अशा पद्धतीने तुमची जॉईन करून ही कटोरी तयार होणार. तर ब्लाऊजची सुद्धा खूप छोटी कटोरी आहे. हे पहा, अशा पद्धतीने तुमची जॉईन करून एकदम पुरणार आहे तुम्हाला. हे कमी सुद्धा जॉईन करायला हे पडणार नाहीये. जॉईन करायला कधी सुद्धा तुम्हाला हे अशा पद्धतीने काढल्यावरती कमी पडत नाही. आता आपण क्रॉसपट्टी बघूया. आता क्रॉसपट्टीसाठी काय करायचं आहे, हे पहा, हे पाठीचा भाग काढलेला आपण, हा कटोरीचा व शेजारचा भाग आपल्याला इथं कटोरी जोडावी लागते आणि आपण काढलेली कटोरी अशा पद्धतीने ठेवायची आहे. आणि जेवढं शिल्लक आहे ना, हे पहा किती शिल्लक आहे. हे राईट आपलं हे 3 शिल्लक आहे. हे पहा राईट आपलं हे 3 शिल्लक आहे. हे पहा इथे मार्किंग करून दाखवते वाटलंच तर. हे जॉईंट आहे बघा, इथं वरचा ठेवलेला हा भाग इथे आहे बघा. हे पहा इथे मार्किंग केलं. हे राईट आपलं 3 भरलेलं आहे. आता इथे 3 भरलेलं आहे. हे मी बाजूला काढून घेते बघा. हे पहा तर ह्याच्यावरती कापडावरती आपण क्रॉसपट्टी काढूया. घडी आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे. जेवढी पाठीच्या भागाला पूर्ण टाकलं ना, किंवा पाठीचा भाग क्रॉसपट्टी काढताना अशा पद्धतीने ठेवलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने ठेवा तुम्ही सरळ लाईनीमध्ये. थोडंच इथे मागं पुढं झालं. हे पहा अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ठेवा आणि इथे मार्किंग करून घ्या, जेणेकरून पाठीच्या भागाला सुद्धा आणि पुढच्या भागाला सुद्धा फिटिंग करताना जेणेकरून आपलं मागं पुढे होणार नाही. हे मार्किंग करून झालं आपलं. आता किती आलं आपलं 3 भरलं होतं ना. आता इथे मी 3 वरती मार्किंग करून घेणार आहे. हे अशा पद्धतीने इथे सुद्धा मी 3 वरती मार्किंग करून घेते, बॉक्स करून घेते अशा पद्धतीने. इकडे सुद्धा साईडला लाईन ओढून घेते. खडूने कधी कधी मापे वाढतात, फक्त व्यवस्थित मोजून घ्या तुम्ही किती आहे काय. खडूने कधी कधी थोडासा जाड असतो त्याच्यामुळे मापे वाढतात खडूने कधी कधी. आणि शिवणकाम करताना नेहमी तुम्ही शिलाईमध्ये अर्धा इंच पकडत जा. अर्धा इंच नाही पकडलं तर तुमची गुढी सुद्धा पडणार. पूर्ण अर्धा इंच पकडत जा शिलाईमध्ये. आता इथे आपण हे पूर्ण 3 घेतलेलं आहे. पूर्ण जेवढं शिल्लक आहे आपलं तेवढं. आता इथे काय करायचं आहे, हे 3 असंच ठेवायचं आहे. फक्त ही गळ्याच्या बाजूला आपण ही कटोरी जोडतो का, ही बाजू, ह्या बाजूला आपल्याला फक्त अर्धा इंच इथे वाढून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच. हे पहा इथे अर्धा इंच घेतलं वाढून. आता इथून मी इथे 2 इंच मार्किंग करून घेते. हे पहा आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला आपल्याला आकार द्यायचा असतो क्रॉसपट्टीचा. हे पहा, किंवा तुम्हाला जमत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आता ती काढलेली क्रॉसपट्टी हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर ठेवून दाखवतो मी तुम्हाला आपली बरोबर आली का. हे पहा हे पण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम. हे पहा एकदम बरोबर आली. हे पहा एकदम बरोबर आली. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीची मी तुम्हाला अस्तरवरती दाखवते जेणेकरून तुम्हाला समजाईल. मी अशा पद्धतीने नेहमी क्रॉसपट्टी बघा ह्याच्यावरती ठेवून, हे पहा ब्लाऊज आहे ह्याच्यावरतीच मी ठेवून नंतर कट करणार आहे. हे पहा मी क्रॉसपट्टी ठेवत असताना मी अशा पद्धतीने ठेवत असते. हा ब्लाऊज पीस आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे त्याची मी अशा पद्धतीने घडी करून मगच हे अशा पद्धतीने ठेवत असते. हे पहा त्याचं हे माप आहे बघा. जर तुम्हाला सिंगल काढत असाल, तुमचा कपडा जर अपुरा असेल तर तुम्ही इथे सुद्धा आपल्याला शिलाई द्यावी लागते. ह्या बाजूला खालच्या बाजूला मी डायरेक्टली अशी काढते आणि हे माझं अस्तर आतल्या बाजूला जातं. म्हणजे दोन्ही पण बाजूला हे अस्तर माझं दिसत नाही. ह्या पण बाजूला नाही, ह्या पण बाजूला नाही. तर जर तुमचा कपडा जर अपुरा असेल आणि तुम्हाला जर काढायची असेल अशी, तर तुम्हाला अर्धा इंच खालच्या बाजूला आणखीन वाढून घ्यावी लागणार. म्हणजे इथे सुद्धा शिलाई होऊन तुमची ती आतल्या बाजूला जाणार अशा पद्धतीने. हे पहा मी ह्याच्यावरतीच तुम्हाला दाखवते. हे पहा आता ही तुमची क्रॉसपट्टी आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा ही तुमची समजा तुम्हाला खालच्या बाजूला पुरलीच नाही, ही तुमची क्रॉसपट्टी एकच निघाली. ही दोन्ही बाजूच्या अशाच पद्धतीने एकच निघाली तुमची. नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने काढा, मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही घडी घालून त्याच्यावर ठेवलं तरी सुद्धा चालेल. किंवा तुमचा कपडा अपुरा असेल तर अशा पद्धतीने काढा, मग ही दोन्ही बाजूचं एकच निघाल. आता खालच्या साईडला जॉईन करायचे असेल तुम्हाला, कधी कधी कोणाची पद्धत वेगळी सुद्धा असते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते जॉईन करण्याची. हे पहा तर तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीची पट्टी काढायची आहे खालच्या बाजूला. हे अशा पद्धतीने ह्याच्यावर ठेवायचे आहे आणि पूर्ण शिलाई मारायची आहे. आणि फोल्ड करून कोण
करता अस्तरच्या ब्लाऊजला असेल, मी बरेच जणींचं बघितलेलं आहे, ते आतल्या बाजूला फोल्ड करतात अशा पद्धतीने, मग ती पूर्ण ही आतल्या बाजूला होऊन जाते अशा पद्धतीने. जर तशी काढायची असेल तुम्हाला तर अर्धा इंच इथे खालच्या बाजूला वाढून घ्या, नाहीतर मग अशा पद्धतीने काढा. जर तुमचा कपडा पुरत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घडी घाला आणि मग त्याच्यावरती ठेवून तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी इथे काढा. एवढी बरोबर मग काढायची आहे, ह्याच्यात काही वाढ करायची नाहीये, ती बरोबर तेवढी पुरून जाते. आणि ती जोडल्यानंतर मग पूर्ण ते दिसतच नाही, आतल्या बाजूला पूर्ण जाते ती. आता इथे मी बाही काढणार आहे. हे पहा, मी डबल घेतलेला आहे, जेवढं माझं अस्तर शिल्लक आहे मी तेवढं इथे घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने डबल ठेवून घेते एकावर एक. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जरी कुठल्या बाजूला अशा पद्धतीने राहिलं तर ठेवून घ्या. हे पहा, एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि घडी करून घेते अशा पद्धतीने, जेणेकरून आपल्या 2 बाह्या निघतील. फक्त खालची बाजू चेक करून घ्या, एकसारखं सुद्धा आलेलं पाहिजे, खालची बाजू चेक करून घ्या. आता ही बाही छोटी आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही, एवढ्यात बरोबर ती बाही बसणार आहे. तुम्ही जर तुमची बाही मोठी असेल तर ह्या बाजूले चेक करून घ्या व्यवस्थित. हे पहा, आता इथे बाही मोठी आहे बघा, 5 आहे, तर त्यांनी मला अर्धा इंच कमी करायला सांगितली, म्हणजे 4.5 टाकायला सांगितलेले आहे. इथे 4.5, तरी ह्यामध्ये मी 1 इंच वाढून घेणार आहे, म्हणजे 5.5 घेणार आहे. अशा पद्धतीने 5.5 घेते मी. तुमची जेवढी असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच इथे वाढून घ्यायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी. अशा पद्धतीने 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता मी हे सरळ लाईन ओढून घेते, मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने. आता ह्याची आपल्याला घडी बघायची आहे किती आहे. हे पहा, अशा पद्धतीने बाही उलटी करून घ्यायची आहे. पहा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा तुम्ही पाठीचं ते हे मोजून पूर्ण मुंडा मोजून बाहीचं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवा. हे पहा, 8.5ची घडी येत आहे. हे अर्धा इंच आपलं आतमध्ये गेलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बाहेर इथे पकडायचं आहे, जेणेकरून आपल्याला बाही पुरली पाहिजे. आपण 2 इंच प्रत्येक साईजमध्ये 2 इंच इथं वाढवून घेतलेलं आहे मार्जिंगसाठी, शिलाई मार्जिंगसाठी. आपल्याला फिटिंगला ते एक्स्ट्रा लागतं, जास्तीचं लागतं, त्यासाठी आपण 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. त्यानुसार हे माप टाकलेलं आहे बाहीचं. हे पहा, इथे 8.5 आहे, आतमध्ये अर्धा गेलेला आहे, ते बाहेरचं पकडून मी इथे 8.5 घेतलेलं आहे. हे पहा, इथे 8.5. आता मी इथे 8.5च मार्किंग करून घेते, म्हणजे 2 इंच धरलेलं आहे ना मी शिलाई. जर तुम्ही 1.5 इंच धरत असाल तर अर्धा इंच अजून कमी करा अशा पद्धतीने. तसे त्याच्यामुळं मी त्यानुसारच हे मार्किंग तुम्हाला दाखवलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, दंडघेर किती आहे आपला, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता दंडघेर. हे पहा, इथे दंडघेरचं मार्किंग करा आणि 2 इंच इकडच्या बाजूला वाढून घ्या. आता हा दंडघेर किती आहे, 5.25 आहे. हे पहा, इथे 5.25 वरती मी खालच्या बाजूला मार्किंग करून घेते 5.25 आणि 2 इंच जास्तीचं घेते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे 2 इंच, त्यानुसारच ही बाही आहे. जर तुम्ही 1.5 घेत असाल तर अर्धा इंच अजून कमी करा, म्हणजे हे 8.5 आहे ना माझी घडी, तर तुमची 8च होईल. अर्धा इंच कमी होणार ना, म्हणजे 8च घडी होईल. 8.5 आहे तर अर्धा इंच कमी घेतलं तर तुमची 8चीच घडी होईल अशा पद्धतीने. आणि 2 जर घेतलं तुम्ही, मार्जिंग जर तुमची शिलाई पूर्ण 2 असली किंवा इथलं तर 2 असलं तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही घ्या. हे 8.5 आहे, तेच पूर्ण 8.5 घेतलेलं आहे. आता हे झालं 2 इंचाचं मार्किंग सुद्धा झालं. आता इथून वरून आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, इथे खालच्या बाजूला. हे पहा, इथे आणि इकडच्या बाजूला हे 2.5 घेतलं का वरून, आणि इकडच्या बाजूला तुम्ही 1.5 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा, इकडच्या बाजूला 1.5 इंच करून घ्या. इथे 1.5 घेतलं. हे पहा, हे अंतर बरोबर आहे का ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. हे अंतर किती राहिलेलं आपल्या आहे, शिल्लक 3 राहिलेलं आहे. राईट, हे पहा, इथून इथपर्यंत अंतर आपलं हे 3 राहिलेलं आहे. तर आपण मी ब्लाऊजवरती आज प्रत्यक्षात तुम्हाला दाखवत आहे, दरवेळच्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही असं माप मी तुम्हाला दरवेळच्या व्हिडिओमध्ये सांगते, पण ते एकदम बरोबर असतं. कधीही मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करते. आज ह्या बाहीमध्ये दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हे आपलं किती भरलं, 3 भरलं. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पकडायचं आहे. हे पहा, हे पूर्ण अंतर हे आणि हे किती आहे त्याच्या बाहेरपर्यंत आपल्याला पकडायचं आहे. हे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे. हे पहा, इथं तुम्हाला दाखवते मी. हे पहा, हे इथं शिलाई आहे बघा, जॉईन केलेलं, आणि हे पूर्ण इथे शिलाई आहे. इथे बाहेर मार्किंग करून घेते आणि याची इथे खालच्या बाजूला मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मी. आता हे मार्किंग करून घेतलेले आहे, आपला अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं आहे, म्हणजे हे आपलं तयार आहे. हे पहा, हे मार्किंग आणि हे मार्किंग. आता तुम्हाला टेप ठेवून दाखवते. मी दरवेळेस तुम्हाला सांगत असते त्यासाठी हे 2.5 इंच घ्या वरून, प्रत्येक साईजसाठी 2.5 इंच घ्या. आता मी आज तुम्हाला हे दाखवते. हे पहा, हे आणि हे बरोबर आपलं 3 आलं बघा. हे पहा,
हे अर्धा इंच ह्यातमध्ये गेलंय, हे अर्धा इंच ह्यामध्ये गेलंय, बरोबर आपलं हे 3 आलेलं आहे. म्हणजे इथलं मी दरवेळेस सांगते ना तुम्हाला, हे अंतर एकदम बरोबर असतं. हे पहा, बघा तुम्ही, हे आपलं आतमध्ये गेलंय अर्धा, इकडचं पण आतमध्ये गेलेलं आहे. आपली ही तयार आहे. एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यासाठी मी सांगत असते नेहमी की हे अर्धा इंच तुम्ही अशा पद्धतीने हे 2.5 इंच वरून घ्या आणि आहे तेवढं आपलं व्यवस्थित ते तयार होतं. आणि हे 1.5 इंच घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा बाहीचा मुंडा सुद्धा मागे पुढे होणार नाही. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे इथून इथे 1 इंच घ्यायचं आहे. हे पहा, मी लगेच मार्किंग करून देते, दाखवते तुम्हाला. हे पहा, आता इथे काय करायचं आहे आपल्याला, बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, इथून आपल्याला इथपर्यंतच फक्त बाहीचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे. असा वरती नेऊन खालच्या बाजूला थोडा थोडा अशा पद्धतीने हा बाहीचा आकार द्यायचा आहे. हा आता पाठीमागच्या बाजूचा आकार झाला. आता पुढच्या बाजूचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे पहा, इथूनच घ्यायचा आहे आणि थोडासा कमी कमी करत आपल्याला हा वरच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने किती व्यवस्थित आकार सुद्धा आपला आला. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून इथपर्यंत आपले मार्किंग केलं ना आपण फिटिंगचं, तिथपर्यंत आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आता एकदम परफेक्टली बाही तयार झालेली आहे. फक्त मगाशी जे सांगितलं ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कंपल्सरी 2 इंच घेत जा, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम जरी आला, जास्तीचं तुमच्या शिवण्यात गेलं, शिवणकामामध्ये अर्धा इंचापेक्षा जास्त गेलं नवीन असाल तर, तरीही तुम्हाला 2 इंच घेतल्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा, आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा, बरोबर निघाले आपले. आणि हे वरचं फक्त घडी टाकताना मी आता टाकली डायरेक्टली, का तरी बाहीची घडी माझ्या कमी होती. तुम्ही चेक करून घ्यायचं आहे फक्त. हे अशा पद्धतीने आता इथं मध्यवर्ती कट मारून घ्या, जेणेकरून तुमचं एकसारखं होईल. आणि हा आकार पुढच्या बाजूचा कट करून घ्या व्यवस्थित, हे 1 इंच पर्यंत. हे पहा, आता हे पहा, अशा पद्धतीने आपली व्यवस्थित बाही सुद्धा निघाली. आता इथे हे पहा, पुढची बाजू आहे, मार्किंग करून ठेवा, टिक मार्क करा चारही पण बाजूंना. हे पाठीमागच्या बाजूचं आहे, तिकडे करू नका, फक्त उलट सुलट होऊ नये ह्यासाठी मी सांगते तुम्हाला. इथे टिक मार्क करा, जेणेकरून कधी कधी काय होतं, अस्तर जोडताना टिक केलेलं आतल्या बाजूला जातं, पटकन ते लक्षात येत नाही. त्यासाठी हे चारही पण बाजूला, इकडं पण करा, इकडं पण, ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण. फक्त ह्या बाजूला टिक मार्क करू नका, हे चारही पण बाजूला. तुम्हाला जोडताना हे पटकन लक्षात यावं. कधी कधी अस्तर जोडतो आणि ते टिक केलेलं आपण आतल्या बाजूला गेलं की पटकन ते लक्षात येत नाही. नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी. आता इथे आपल्याला पाठीचा गळा आपला कट करायचा राहिला. हे पहा, ह्याच्यात सुद्धा काच बटन पट्टी आपल्या निघून जाते. कधी कधी कपडा कमी असला ना तर काच बटन पट्टी लावायची असल्यात, हुक लूक पट्टी सुद्धा म्हणू शकतो, इथे आपले निघून जाते. हे व्यवस्थित गळा सुद्धा झाला आपला. गोलाकार सुद्धा एकदम आपला व्यवस्थित आलेला आहे. हे अशा पद्धतीने. आता हे पाठीचं मार्किंग आहे बघा, ह्या बाजूला सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीने करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं होईल. आता इथं काय करायचं आहे तेवढंच घ्या तुम्ही. हे पहा, 2.5 आहे. मी दरवेळेस व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते तुम्हाला दरवेळेस की 2.5 तुम्ही काढा, जेणेकरून ते दिसायला सुद्धा व्यवस्थित होते. किंवा तुम्हाला ही पुरत नसेल तर सेपरेट काढा, फक्त 2.5 इंचाची काढा. तुम्हाला किती उंचीला लागते आहे ना जोडायला, तेवढी तुम्ही काढा, फक्त ही 2.5 काढा. हे अंतर हे तुम्ही फक्त 2.5 ठेवा, ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते. आता हा ब्लाऊज पीस आहे बघा, ह्याच्यावरती मी ठेवून तुम्हाला कट करून दाखवते कशा पद्धतीने आपण ते कटिंग सुद्धा करायचं आहे. हे पण डबल घडी करून घ्या अशा पद्धतीने. ब्लाऊज पीस जरा हा सिल्की आहे, थोडासा खूप सिल्की आहे आणि क्रॉस पण आहे खूप. फक्त एकच साईड आपली व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करा. पाठीचा भाग खूप महत्त्वाचा असतो, नाहीतर ते दिसायला खूप असं व्यवस्थित वाटत नाही. हे व्यवस्थित अशा पद्धतीने चेक करून घ्या कुठलं एकसारखं आहे. खालची सुद्धा बाजू अशा पद्धतीने तुम्ही चेक करा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा. आता हा पाठीचा भाग आहे ना, व्यवस्थित ह्याच्यावरती ठेवून घ्या. थोडंसं जास्ती कापत जा, कारण की ठेवत जा, एकदम बरोबर कट करत जाऊ नका ब्लाऊज पीस कधीच. कारण की काय होतं, सिल्की जर कपडा असला तर तो शिलाई केल्याच्या नंतर आतमध्ये सरकतो बघा, कमी पडत जातं. मग ते पटकन लक्षात येत नाही आपल्याला कशामुळे कमी पडलं. त्यासाठी काय करत जा, तुम्ही जरा जास्तीच कापत जा. जरी शिल्लक राहिलं तरी तुम्ही शिलाई नंतर तो कट करून टाका, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त कापताना कटिंग करताना कधी पण जास्तीचं कापत जा. जरी असं सिल्की कपडा असला तरी सुद्धा जास्तीचं कापत जा.
आता हे सुद्धा मी अशा पद्धतीने ठेवणार आहे. हे पहा, हे सुद्धा ठेवताना एकदम अशा व्यवस्थित सरळ ठेवायचं आहे. असं क्रॉसमध्ये ठेवायचं नाहीये. असं क्रॉसमध्ये आपल्याला हे पहा, असं क्रॉसमध्ये ठेवायचं नाहीये. हे पहा, हे अशा पद्धतीने हे सरळ ठेवून आपल्याला कट करायचं आहे. व्यवस्थित एकदम हे सरळ आलेलं पाहिजे. हे पहा, आणि खालचा कपडा नेहमी चेक करत जा बरोबर आहे का. आणि हे पण जास्तीचं आपल्याला कट करायचं आहे. आता इथे आपल्याला बाही आणि कटोरीचा भाग कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित करायचा आहे. ब्लाउज पीस खूप छोटा आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते कट करायचं आहे. पहा, आता ही डिझाईन एकसारखीच आहे. माझी पूर्ण डिझाईन ही एकसारखीच आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीने कधी कधी डिझाईन वरती सुद्धा वरच्या साईडला सुद्धा असते. ते सुद्धा तुम्ही ब्लाउज पीस कट करताना एकदा चेक करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी आता एकसारखीच आहे त्याच्यामुळं इथे मी बाही कटिंग करणार आहे. माझी बाही सुद्धा इथे पुरली. आता मी कटोरीचा भाग हे पहा अशा पद्धतीने ठेवणार आहे. असा नाही ठेवणार, अशा पद्धतीने इथे ठेवणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने थोडासा मी स्ट्रेचेबल आहे बघा. हे थोडासा क्रॉस काढणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने मी ठेवून घेते. हे पहा, थोडासा क्रॉस काढणार आहे. हे पहा, स्ट्रेचेबल आहे. हे पहा, इकडची पण बाजू थोडीशी स्ट्रेचेबल आहे. त्या पद्धतीने मी तो काढणार आहे. आता हे व्यवस्थित कट करून घेऊया. अशा पद्धतीने हे जास्तीचं ठेवलेलं आहे साईडने मी. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवायचं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. हे अशा पद्धतीने हे पकडायचं आहे जेणेकरून आपल्या 2 क्रॉसपट्ट्या निघल्या जातील. हे पहा, अशा पद्धतीने हे पहा, आणि एक डबल घडी करून घ्यायची आहे अशी. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ह्याच्यावर माझ्या ह्या दोन्ही बाजूंच्या माझ्या ह्या निघून जातील. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष ठेवा. फक्त जर तुम्हाला अशी काढायची नसेल आणि खालच्या बाजूला समजा तुमचा जॉईंट आला तर तुम्हाला अर्धा इंच खालच्या बाजूला वाढून घ्यावं लागेल. हे पहा, माझी क्रॉसपट्टी अशा पद्धतीने निघाली दोन्ही बाजूंच्या सुद्धा. हे पहा, आणि थोडासा सिल्की कपडा असल्यामुळे तो दिसायला तसा दिसत आहे. हे पहा, ते शिवायला पण हा कपडा खूप त्रास देतो. अशा पद्धतीने ही आतल्या बाजूला जाते. ही सुद्धा अशा पद्धतीने ठेवून ही आतल्या बाजूला जाते. हे पहा, हे दोन्ही बाजूंच्या सुद्धा माझ्या 2 निघाल्या. आता आपल्याला गळ्याच्या क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत. आपल्याला पायपिंगसाठी लागतात. हे पहा, आता एवढाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. तुकडे तुकडे एकदम राहिलेले आहेत. हे पहा, आता इथे काय करायचं, अच्छा सरळ काढायचे नाहीत आपल्याला, हे क्रॉस काढायचं. हे पहा, असं स्ट्रेचेबल झालेलं पाहिजे. पायपिंग खूप छान येते. गळ्याला आकार सुद्धा त्याच्यामुळे खूप छान येतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या क्रॉस काढायच्या असतात. त्या तुम्ही ना 1.25 इंचाच्या काढा. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे 1.25 इंचाच्या काढा तुम्ही पट्ट्या, म्हणजे त्या बरोबर तुम्हाला पुरतात. हे पहा, आता हे तुकडे तुकडे निघाले तरी तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. हे पहा, 1.25 इंचाच्या काढा तुम्ही. आता फक्त आपल्याला हे एकाला एक जॉईन करावे लागणार आहेत. मी अजून अशाच पट्ट्या मला 2 तरी काढाव्या लागणार आहेत. हे पहा, हे स्ट्रेचेबल आहे बघा अशा पद्धतीने. हे पहा, आता मी अशी क्रॉस काढणार आहे, अशी सरळ नाही काढणार. हे पहा, इकडून मी क्रॉस घेणार अशी इकडच्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे एक काढते म्हणजे मला बास होऊन जातील. हे पहा, हे एवढ्या बरोबर मला पाठीमागच्या भागाला आणि पुढच्या भागाला पुरून जातील. आता ही लेस सुद्धा आहे बघा बाहीला. हे पहा, ही पुरती सुद्धा नाहीये तरी सुद्धा तुम्ही काय करत जा, अशी लेस असली तर हे पहा तुम्ही मध्यापासून कट करत जा. आणि हे पहा, दोन्ही बाजूच्या 2 झाल्या. ह्या दोन्ही बाजूच्या 2 झाल्या. आता मध्याला बाहीला पण मध्याला एक
लाईन मारून ठेवत जा किंवा मार्किंग करा आणि जोडताना हे हे अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण फोल्ड करा थोडंसं आणि इकडच्या बाजूने फोल्ड करा, मध्यावरती अशा पद्धतीने लावून टाका दोन्ही पण बाजूच्या. तर हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला कशा पद्धतीने मी मार्किंग करायचं ते सुद्धा गळा कशा पद्धतीने मोजायचा ते एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आपलं सर्वात व्यवस्थित एकदम कटिंग व्यवस्थित पूर्ण हे झालं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.